वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. हा श्लोक आपण सगळ्यांनीच म्हटलेला आहे. आपल्या संस्कृतीनुसार अन्नालाच आपण पूर्ण ब्रह्म समजतो, कारण अन्न म्हणजे फक्त पोट भरणं नसतं, तर ते आपलं जीवन आहे. पण आज एक गोष्ट पाहिली तर मन खूप अस्वस्थ होतं. आपण जे खातो ते खरंच अन्न असतं का हो, की हळूहळू शरीरात वितरणारं विष. आज अन्नपदार्थांमध्ये अनेक रसायनांची भेसळ केली जाते आणि सर्वात भयंकर म्हणजे ती इतकी बेमालूमपणे केली जाते की आपण ती ओळखू पण शकत नाही. कधी विचार केलाय का, एखादी आई आपल्या मुलाला घास भरवते, एखादे आजोबा औषधापूर्वी जेवण घेतात, किंवा एखादी गर्भवती आपल्या बाळाच्या वाढीसाठी पौष्टिक जेवण करत असते. आणि त्याच घासात जर भेसळ असेल तो फक्त कायद्याचा गुन्हा नाही, तो माणुसकीचा अपराध आहे, तो विश्वासघात आहे, तेही निव्वळ काही पैशांसाठी. पण मला अजून एक गोष्ट समजतच नाही, भेसळ करणारी व्यक्ती इतके कसं काय विसरू शकते? ती ज्या हाताने दुसऱ्याच्या अन्नात विष कालवत आहे, तेच विष त्याच्या घरापर्यंत पोहोचत आहे. त्याच हाताने संध्याकाळी तो त्यांच्या मुलांना घास भरवत आहे. कारण बाजार वेगळा नसतो, तेच अन्न एक दिवस त्याच्याही घरात आलेलं असतं. विषाला आपलं परक काहीही माहिती नसतं. हा संथ विष प्रयोग आहे, जो कालच्या पिढीला आजारी करतो, आजच्या पिढीला कुंकवत करतो आणि येणाऱ्या पिढीच्या आरोग्याशी खेळ खेळला जातो. लेकरांच्या हातात दुधाचा ग्लास देताना घरोघरी आज अन्नपूर्णेचा हात हा थरथरत आहे. कदाचित अन्नामध्ये विष कालवण्याच्या घरीसुद्धा हीच परिस्थिती असणार आहे. खरं सांगू, भेसळ करणाऱ्यांचा आज मला राग येत नाही, कीव येते. कारण ते एक गोष्ट विसरत आहेत, त्याच्यासाठी पैसे कमवत आहेत. तोच माणूस जर जिवंत नसेल, निरोगी नसेल, तर त्या पैशाला कवडीचीही किंमत नाही. म्हणूनच आज तुम्हाला फक्त एकच प्रश्न, पैसा की मानवता? आपल्यालाही या भेसळीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास झालेला असेल तर नक्कीच तुमचे अनुभव शेअर करा.